महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून आज समता सैनिक दलांच्या वतीने आयोजित केलेल्या माता रमाई जयंती महोत्सव जो 127वा आहे, त्या जयंती महोत्सवाच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो। माता रमाई यांच्या कार्याला प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो। या धम्ममंचावरती उपस्थित जे व्याख्याते आहेत, डॉक्टर सविता कांबळे, ॲडव्होकेट सचिन मोकळे, समता सैनिक दलाचे सर्व जवान, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, उपासक उपासिका आणि बंधू भगिनी, गेल्या 2 दिवसापासून अनेक कार्यक्रमामध्ये माता रमाईंवरती बोलतो, उद्घाटन करतो, त्यांच्या प्रतिमेच्या पुतळ्याचं तुमच्या येथे येण्यापूर्वी सकाळी मी सावनेर येथे माता रमाईंच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं। माता रमाईंचं गाव वनन दापोली, काल त्या कार्यक्रमाला होतो। भारतीय बौद्ध महासभेने त्याच वास्तूवरती माता रमाईंचा भव्य दिव्य असं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे। ज्या स्मारकाची कीर्ती आज महाराष्ट्र आणि देशामध्ये आहे। 2015ला ज्याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर माता रमाईंचे पुतळे तसबिरी या विविध ठिकाणी लावण्यात आल्या। ही सुरुवात होती। आपल्याला सांगू इच्छितो, 2015ला जेव्हा उद्घाटन झालं माता रमाई स्मारकाचं वनन या गावी, गावाची लोकसंख्या 200च्या वरती नसेल। कोकणामध्ये वाड्या असतात, बौद्ध वाड्यांची संख्या, बौद्ध वाड्यांमधील लोकांची संख्या ही 50 ते 60 आहे आणि संपूर्ण गावाची लोकसंख्या ही 200 देखील नसेल। अशा या छोट्या गावामध्ये की जे दापोली पासून 3 किलोमीटर वरती आहे, ज्यांचा जन्मस्थान त्यांचे वडील भिक्खू धोत्रे यांचं घर, उडवा देण्याच्या दिवशी 7 फेब्रुवारी 2015ला त्या गावामध्ये तो सोहळा बघण्यासाठी त्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी रमाईला अभिवादन करण्यासाठी लाखाच्या वरती लोक जमली होती। हे एक आश्चर्य आहे। तेथील दापोली या शहराने एवढे लोक कधी बघितली नाही। लोकांच्या मनामध्ये सुप्त कल्पना होती, विशेषतः महिलांमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्मारक हे या देशामध्ये आणि जगामध्ये आहे।
परंतु माता रमाईचं स्मारक त्यांच्या गावी होते, जन्मगावी होते, त्यांच्या घराच्या ठिकाणी होत आहे. हे सुप्त कल्पना लोकांच्या मनामध्ये होती म्हणून एवढ्या लाखांनी लोक आली. काय शक्ती आहे माता रमाईंबद्दल, कितला आपलेपणा आहे हे त्या दिवशी आम्हाला जाणवलं. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आज स्मारक होत आहेत, अनेक ठिकाणी त्यांच्या तस्वीरी लागत आहेत. हे होण्याचं कारण मागच्या 10-15 वर्षामध्ये रमाईंच्या बाबतीमध्ये अनेक पुस्तकं आली. माता रमाई हा करुणेचा सागर, त्याग माता, हे फक्त आपण बोलत होतो पण पुस्तकाच्या रूपाने लोकांच्या समोर गेलं नाही. परंतु भारतीय बौद्ध महासभा आणि अनेक लेखकांनी संशोधनाच्या माध्यमामधून माता रमाईंचं चरित्र शब्दबद्ध केलेलं आहे. आणि ते लिटरेचर लोकांना कळलं म्हणून माता रमाईंचा आज गौरव होतोय. अतिशय खडतर अशा परिस्थितीमधून त्या उभ्या राहिल्या. कसमय जवळ अनेक संकट, म्हणजे वयाच्या लहानपणापासून तर जीवनाच्या अखेरीच्या काळापर्यंत त्यांनी केलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष आज देखील प्रेरणादायी असेल असं मी आपल्याला सांगू इच्छितो. परिस्थिती समोर कधी वाकल्या नाही, कधी हार मानली नाही. जेवढी संकट आली त्याला कणखरपणे तोंड दिलेला माता रमाई आहे. म्हणून जे वर्णन होतं करुणेचा सागर, त्यागमूर्ती, त्याचबरोबर त्यांचा खणखरपणा हा देखील आपण लक्षात घेतला पाहिजे. स्वतःची 4 मुलं जाऊन देखील त्या खंबीरपणे बाबासाहेबांच्या समोर उभ्या राहत आहेत, पाठीमागे उभ्या राहत आहेत. खडतर काळामध्ये देखील कोणाच्या समोर झुकल्या नाही. जो काळ होता त्यांच्या आयुष्यातला, जेव्हा बाबासाहेब लंडनला शिकायला गेले, घरामध्ये कमवतं कोण नव्हतं, एकच कुटुंब सिस्टीम होती. त्या काळात देखील त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरलेला आहे, आर्थिक परिस्थितीमधून सावरलेला. त्याच्यासाठी बरेचदा त्याने हलकी कामं केलेली आहे. परंतु कोणासमोर हात पसरलेले नाहीत हे सगळ्यात महत्वाचा. बाबासाहेबांचं शिक्षण विचलित करून दिलेलं नाही. अनेक पत्र व्यवहार आज अवेलेबल आहे. माता रमाईंचा आणि बाबासाहेबांनी ती पत्र पाठवलेली आहे.
आज देखील उपलब्ध आहेत. त्या पत्राचा आशय आहे की बाबासाहेबांनी आर्थिक विषय त्याच्यामध्ये मांडलेला आहे. कसं चाललंय, परिस्थिती कशी आहे, मुलं कशी आहेत. मुलं म्हणजे एका बाजूला भैयासाहेब यशवंतराव आमचे वडील, दुसऱ्या बाजूला मुकुंदराव. परंतु माता रमाईने त्यांना जरा पण येथील आर्थिक परिस्थितीची कधी सांगितलेली नाही, जेणेकरून बाबासाहेबांचं शिक्षण विचलित होणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीला धैर्याने त्या समोर गेलेल्या आहेत. म्हणजे माता रमाईंच्या त्यागाबरोबर त्यांचं कठोरपण देखील हे आपण जाणलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये रमाई आजारी पडतायत. बाबासाहेबांनी अनेक डॉक्टर बघितले, वैद्य बघितले, परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. म्हणून एकदा बेळगावला वराळ्यांकडे बाबासाहेबांनी त्यांना पाठवलं की जे वराळे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब मुलांचे बोर्डिंग चालवत होते, तर एकदा रमाईंच्या लक्षात आलं ही मुलं उपाशी आहेत. त्या मुलांना 2 दिवस झाले जेवण मिळालेलं नाही, म्हणून रमाई त्या वराळेंना विचारतायत, मुलं उपाशी का? तेव्हा वराळेने सांगितलं की गव्हर्नमेंटची ग्रँड येणार होती, त्याच्याने रेशन भरणार होते, परंतु गव्हर्नमेंटची ग्रँड आलेली नाही, रेशन भरलेलं नाही. जराही विचार न करता रमाईने त्यांच्या हातात मधल्या बांगड्या त्या वराळींच्या हाती दिल्या. याचं काहीतरी व्यवस्था करा, पण मुलांना जेवण द्या, ही त्यांची महती आहे. प्रेम दिलं, मुलांना दिलं, समाजाला प्रेम दिलं. समाज हे आपले मुलं आहेत बाबासाहेबांना ते सांगतायत. त्याच्या उन्नतीसाठी तुम्ही शिकायला पाहिजे, हा रमाई संदेश देतात त्यांच्या पत्रामधून. बाबासाहेब आणि रमाई यांचे संबंध अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे. बाबासाहेबांनी नेहमी त्यांचा उल्लेख रामू म्हणून करत असत. बाबासाहेबांना या सगळ्याची गोष्टीची कल्पना होती. रमाई माझ्यासाठी किती काम करते, किती माझ्यासाठी हाल अपेक्षा करतायत, परंतु बाबासाहेबांनी कधी एक्सप्रेशन प्रकट केलं नाही. परंतु रमाई गेल्यानंतर बाबासाहेबांचं 1939 साली एक पुस्तक आलेलं, थॉट्स ऑन पाकिस्तान. त्या पुस्तक अर्पण करत असताना बाबासाहेबांनी 6 ओळी लिहिलेल्या, ज्या इंग्रजीमध्ये आहेत. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी रमाई बद्दलचा असलेला आपला जिव्हाळा, आपला प्रेम, ते त्यांनी 6 ओळीमध्ये एंटायर रमाईंचं त्यागमूर्ती आणि कसा दिलेला मला सहवास हा बाबासाहेबांनी त्याच्यामधून एक्सप्रेस केलेला. खडतर काळामध्ये रमाई कशा उभ्या राहिल्या हे बाबासाहेब त्याच्यामध्ये लिहितात. माझ्या जीवनाचा दिवा आहे रमाई असं लिहितात
की जे तंतोतंत खरोखर ठरले नंतरच्या काळामध्ये. म्हणून आज रमाईंचा आदर्श घेणं गरजेचं आहे असं मी समजतो. विशेषतः महिलांनी त्याने बाबासाहेबांना घडवलं. महिलांनी आपल्या कुटुंबाला आपल्या मुलाबाळांना घडवावं हा संदेश आहे रमाईच्या माध्यमामधून. आज आनंद वाटला तुमच्या बरोबर संवाद साधत असताना. हे समता सैनिक दलाच्या माध्यमामधून रमाचा रमाई कशा झाला याचा कार्यक्रमाचं तुम्ही आयोजन केलं. आणि मोठ्या संख्येने आपण देखील त्याला साथ दिली. बाबासाहेबांची संघटना आहे ही समता सैनिक दल. समता सैनिक दल आणि रमाई यांचा संबंध आहे. लोकांना आश्चर्य वाटेल काय म्हणतात. येणाऱ्या 2027 या समता सैनिक दलाला 100 वर्ष होतात. समता सैनिक दलाची सुरुवात की ज्याला आपण स्थापना म्हणू ही मार्चच्या 14 तळ्यावरती झालेली आहे. त्याच्या 2-1 दिवस आधी झालेली आहे. त्यावेळेच्या महार बटालियनने जे सैन्यातून निवृत्त झाले होते त्यांची वस्ती महाड, दापोली आणि मनंदगड या एरियामध्ये होती, या लोकॅलिटीमध्ये होती, जिल्ह्यामध्ये होती. बाबासाहेबांनी घोषणा केली होती 14 तळ्यावरती जाणार आणि पाणी प्रशासन करणार. समाजामध्ये काहूर उठला होता. आणि लोक जाणत होते. ज्या वेळेला बाबासाहेब 27 मार्च 1927 ला पाणी प्रशासन करतील त्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो. आणि ही बातमी रमाईंपर्यंत गेलेली होती. आणि रमाईने सांगितलं ह्या वेळेला आम्ही देखील येणार आहोत बाबासाहेबांना. आम्ही डबक चाळी मधल्या महिला एकत्र येणार आणि आम्ही तुमच्या बरोबर येणार. रमाईंना वाटत होतं मग बाबासाहेबांवरती हल्ले होणार तेव्हा त्यांचं संरक्षण करणं, त्यांची काळजी घेणं हे पत्नीचं काम आहे म्हणून बाबासाहेबांकडे हट्ट धरला होता. परंतु बाबासाहेबांनी त्यांना येऊन दिलं नाही. आणि तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं काही काळजी करू नकोस तू. मी समता सैनिक दल रिटायर झालेले मिलिटरी मधल्या ऑफिसरची संघटना काढत आहे. संघटना काढत आहे आणि ती संघटना माझं संरक्षण करेल. तू त्याची काळजी करू नको रमाई. हे कनेक्शन आहे रमाई आणि समता सैनिक दल. हे ऐकल्यावरती रमाई डबक चाळीमध्ये बसल्या, म्हणजे घरामध्ये डबक चाळ जी होती पडेल ते थांबल्या. एका बाजूला बाबासाहेबांची चिंता होती त्यांना. या चिंतेच्या कारणामधून
ज्या चिंतेमुळे त्यांची प्रकृती खालवत गेली. मी देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. रमाईंचं स्मारक हे वनांमध्ये झाल्यानंतर मी जरा सिरियसली झालो. बोललो रमाईंच्या बाबतीमध्ये सगळा शोध घेऊया. मग अनेक कागदपत्रे त्यांच्याबद्दलची मी जमा केली. जो मृत्यूचा दाखला होता तो मिळत नव्हता. अनेक माझ्या युनियन मधले कार्यकर्ते लावले, बाबा हा मृत्यूचा दाखला कुठे असेल तिथून शोधून काढा. आणि तो शेवटी मिळवला. बऱ्याच प्रयासानंतर मग कशा प्रकारे त्यांचा मृत्यू झाला त्याची कारण त्याच्यामध्ये आली. मे 1935 साली तिथे दान अखेरचा धार्मिक विधी झाला. ते जागानंतर सुरक्षित करण्यात आलं. गेल्या 4 वर्षापासून त्या जागामध्ये मेमोरियल तयार करण्यात आलं. जर कधी मुंबईला आला तर स्मशानभूमीमध्ये जा, जिथे त्यांचा दफनविधी झाला ती जागा आज सुरक्षित आहे. 4 वर्षापूर्वी तिथे एक चबुतरा तयार करण्यात आला. रमाईंचा पुतळा बसवण्यात आला. आज चांगल्यापैकी 100 बाय 50चा असा चबुतरा डेकोरेटिव्ह करण्यात आला. आज हजारोच्या संख्येने लोक तिकडे जातात. रमाईंचा इतिहास हा चिरकालीन टिकायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांची स्मारक होणं गरजेचं आहे. मग आलो चैत्यभूमीच्या इकडे. तरी अलीकडच्या काळामध्ये जर चैत्यभूमीला तुम्ही व्हिजिट केली असेल, भेट दिली असेल, तर चैत्यभूमीच्या बाजूला जो समुद्रामध्ये आज डेक बांधलेला आहे सनसेट पॉइंट, ते सनसेट पॉइंटचं नाव देखील माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई यांना नावाने ठेवले. एका बाजूला चैत्यभूमी आहे बाबासाहेबांची, एक काही 5 मिनिटावरती हा सनसेट पॉइंट आहे रमाईंच्या नावाने. समाजाचे प्रेरणास्थान आहे. एका बाजूला बाबासाहेब आहेत, दुसऱ्या बाजूला रमाई आहे. हे त्यांच्या प्रयत्नामुळे आज बाबासाहेबांचा वाट सुकर झालेली आहे. म्हणून या रमाईंचा सत्कार होणं, त्यांच्याबद्दल आदर कृत्य करणं हे गरजेचं मी समजतो. आपण देखील एवढा मोठा कार्यक्रम घेतला, 2 दिवसाचा कार्यक्रम. रमाईंची माती या नागपूर शहरामध्ये जाईल. लोक रमाई वाचू लागतील, समजू लागतील, आचरणात आणू शकतील. हे कार्यक्रमाचा उद्देश असेल असं मला वाटतं. म्हणून आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. समता सैनिक दलाच्या जवानांना, या रमाई आणि समता सैनिक दलाचा संबंध आहे, त्याला 2027 मध्ये 100 वर्ष होत आहे. आणि भारतीय बौद्ध महासभेने समता सैनिक दलाने 1,00,000 सैनिक या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याचा संकल्प घेतलेला.
नागपूरमध्ये अनेक समता सैनिक दलाचे विभाग चालवणारे आहेत. त्या सगळ्यांना आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये जे बाबासाहेबांनी संघटना निर्माण केलेली आहे त्या वेळेला देखील त्याचं उद्दिष्ट तेच होतं. समाजाचं संरक्षण, बाबासाहेबांचं संरक्षण. आज देखील 100 वर्षाच्या नंतर हीच परिस्थिती आज आपल्या समाजाचे संरक्षणाची समता सैनिक दल पूर्ण करेल. मी समता सैनिक दलाच्या अध्यक्षांना, त्यांच्या सैनिकांना शुभेच्छा देतो. या रमाईच्या जयंतीच्या माध्यमातून आपण एकत्र आला आहात. सैनिक वाढवण्याचा संकल्प करा, कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या बाबासाहेबांनी संघटना उभ्या केलेल्या आहेत, भारतीय बौद्ध महासभा असेल, रिपब्लिकन असेल, समता सैनिक दल असेल, या संघटना आपल्याला चालवाव्या लागतील, त्याच समाजाला न्याय देतील ही अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो, कारण मला लवकर निघायचं आहे. पुन्हा कधी आलो तर आपल्याशी जास्त संवाद साधेल ही अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.